आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मोहरी टाकायची, 3 कांदे उभे चिरलेले परतवून घ्यायचे हे. याच्यानंतर याच्यात कढीपत्ता टाकणार आहे आपण. आता 1.5 वाटी बेसन टाकायचं आणि बेसन हे भाजून घ्यायचं पहिले. लालसर होईपर्यंत बेसन भाजणार आहे आपण. बेसन एकसारखं भाजत राहायचं म्हणजे बेसन जळणार नाही. आपल्याला हे सर्व बेसन 8 ते 9 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात 1 छोटा चमचा हळद टाकणार आहे. याच्यानंतर 1 चमचा तिखट टाकणार आहे. तिखट जरा कमी टाकूया आपण, कारण की हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे आपण नंतर याच्यात म्हणून. 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा. आपण याच्यामध्ये 5 हिरव्या मिरचीचे काप करून टाकलेले आहे आणि 4 टमाटे घेतलेले आहे मीडियम साईजचे. याच्यात टमाटे भरपूर असते कारण की टमाट्याचा झुणका आहे. आता सर्व काही हे परतवून घ्यायचं. टमाटरला आता आपण पहिले पाणी सुटू देणार आहे, आताच पाणी नाही टाकायचं. 1.5 चमचा मीठ टाकणार आहे आपण याच्यामध्ये आणि हे परतवून घ्यायचं एकदा. आता हे बेसन 3 मिनटं पहिले होऊ द्यायचं, म्हणजे टमाटरला पाणी सुटेल तोपर्यंत आणि आपले टमाटे शिजून जातील. आपण याच्यात अर्धा वाटी पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर हे परतवून घ्यायचं आणि 4 मिनटं होऊ द्यायचं आता हे बेसन. आपला हा झुणका आता 8 ते 10 मिनटामध्ये तयार झाला आहे. बघा कसा मोकळा झाला आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ वरतून. झाली आपली रेसिपी तयार. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण झुणक्यामध्ये हे मिक्स करून घेऊ. आज गुरुवार असल्यामुळे मी गजानन महाराजांसाठी झुणका आणि भाकर तयार केलेली आहे नैवेद्यासाठी. भाकरीची रेसिपी ही मी पार्ट 2 मध्ये टाकलेली आहे.